सत्कार या ठिकाणी घेऊया। गोरसे गावचे विद्यमान उपसरपंच सुभाष केने यांना आपण सन्मानित करूया। आपण स्वागत सत्कार त्या ठिकाणी करूया। विद्यमान उपसरपंच गोरसे गाव सुभाष केने आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी विनंती करतोय संतोष जोशी सर आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। गोरसे गावचे विद्यमान उपसरपंच सुभाष केने जे जय बजरंग गोरसे 40+ चे एक चांगले खेळाडू देखील आहेत, त्यांना आपण व्यासपीठावर सन्मानित करतोय। माईची उबदार शॉल प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर या संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ त्या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदिवासी क्रिकेटला एक नवी दिशा नवी आशा दाखवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे। अर्थातच एकनाथ घाटाल आपल्यामध्ये उपस्थित आहेत। एकनाथजी घाटाल यांचा देखील स्वागत सत्कार त्या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतोय महेशजी वारे आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। आपण पाहू शकता मायेची उबदार भगवी श्वाल प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ व या स्पर्धेची गोड आठवण दिली जाते। एकनाथजी घाटाल यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। धन्यवाद। तर आता मात्र वळूया आपण मॅचच्या दिशेने। भावाले विपक्ष भिनार या दोन टीममध्ये ही मॅच आहे। टॉस जिंकलाय भिनार टीमच्या कॅप्टनने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर फलंदाजीसाठी टीम भावालेला इन्व्हाइट केलाय। मॅचची सुरुवात ऐकूया मनोज ठाकरेच्या आवाजाने। तर चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे। त्याचबरोबर खेळाला लवकरात लवकर पंचाने विनंती आहे की सुरुवात करायची आहे। सलामीला यावेळेस आपण पाहतोय विजय केने आणि श्रीकांत ही जोडी जहानमान बावाली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। तर पाहूया कशा प्रकारे इथं मात्र खेळ केलं जाईल, कारण आपण जर विचार केला तर बावाली संघाला अजून एकही सामना विजय करता आला नाही आहे। यावेळेस पॉइंटच्या रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते, चेंडू डीप मध्ये जातोय। विजय केने सरसावत आहे दुसऱ्या धावेसाठी। यस, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। आणि एका बाजूला जर विचार केला तर स्वर्गीय बालासेठ प्रतिष्ठान बिनार या संघाने सलग 2 सामने विजय संपादन केलेला आहे। तो आत्मविश्वास असेल आणि त्या आत्मविश्वासाने हा सामना किटपर विजयाच्या जवळ समीप निपक जाता येईल पाण्यासारखं राहील। या उलट भावाले संघाला मात्र आपण सर्व ताकद सर्व अनुभव पणाला लावून हा सामना विजय संपादन करावा लागेल। यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी चेंडूला टर्न केलेला आहे। लॉंग ऑन चॅरिसन मध्ये एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा दबाव, परंतु पाहिलं तर इथं मात्र पैकी गेली नाही आहे हवं तशी। त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। अतिशय उत्साहाने इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत जयमान भावाले संघाच्या माध्यमातून। पुन्हा एकदा गोलंदाज सुधीर भोईर तयार होते गोलंदाजी मार्क वरती। यावेळेस उडवलाय बडे शॉट आणि चेंडू मात्र सीमारेषे बाहेर षटकार।
निश्चितच आपण जर पाहिलं संदेश कुठेतरी मित्र म्हणेन विजयाची जी विकेट आहे ती मिळवणं गरजेचं आहे, कारण अतिशय आक्रमक रूपाने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. विश्वास दिसतोय प्रत्येक फटक्यामागे, कारण ज्या पद्धतीने बॅट फिरवली जाते त्या पद्धतीने त्यांच्या बॅटमधून धावाही बनतायत. गोलंदाज पुन्हा एकदा सरसावतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस उडवलाय परंतु मिस टाइम आहे. पाहूया दुरून क्षेत्ररक्षक जातोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये झेल मात्र धरतीला दान होते. आपण जर पाहिलं तर दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. निश्चित नेहमी चित्र दिसतंय ज्यावेळेस 2 क्षेत्ररक्षक झेपावत आहेत त्यावेळेस तू घे मी घे, आणि या दरम्यान मात्र चेंडू हा धरतीला दान होतं आणि ते चित्र इथेही आपल्याला पाहायला मिळालं. अजून 2 धावा धावफलकावरती गणल्या जात आहेत. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर पुढील चेंडू यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने आपण पाहू शकता लोंगाने लोंगापच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि दरम्यान इथं मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. यस, या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज टर्न होत आहे. इथं मात्र प्रतिम चेंडू हाताळला गेलेला आहे. कार्पेटच्या साने लोंगांच्या रिझल्टमध्ये चेंडू येतोय. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. थ्रोही चांगला झाला परंतु रनिंग खूप चांगली पाहायला मिळाली. मनोज भोईर मात्र खूप उशिराने मैदानाच्या आतमध्ये इंटर होतय. 2 मॅचमध्ये काही करता आलं नाही. परिणाम स्वरूप आपण जर पाहिलं ना तर त्यांना मात्र लेट उशिरा मैदानाच्या आतमध्ये पाठवलेला आहे. परंतु एका बाजूने आपण जर पाहिलं तर विजय केने यांनी खूप चांगल्या पद्धतीनं फलंदाजी इथं करताना पाहायला मिळत आहे. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज टर्न होत आहे. यावेळेस उडवलाय. वाड शॉट 200 रुपये कमवतील का? यास 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. खेळाडूंना आहे की नाही माहिती नाही, परंतु आपण कन्फर्म करूया. या सर्वांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 211 सन्मान्य भगवानजी भोईर साहेबांच्या माध्यमातून 211 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे. गुरुनाथ पाटील, कुणाल पाटील यांनी मात्र हा झेल पकडलेला आहे. यास नेहमीच आपण पाहतोय की शिवनेरी आमने संघाचा 12वा खेळाडू असतोय आणि आज 211 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे. पारितोषिक कितीही असो परंतु ते पारितोषिक मिळवणे ही खूप मोठी गोष्ट असते. यावेळेस आपण पाहू शकता धावसंख्या या 6 धावेने आपण जर पाहिली तर धावफलकावरती 41 धावा लागल्या जात आहेत. निश्चितच आपण जर पाहिलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 41 या अंकावरती लागली गेलेली आहे आणि 42 धावांचं एक भलं मोठं आव्हान या संध्याकाळच्या सत्रामध्ये स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार या संघाच्या नावी करण्यासाठी हा सामना
त्या धावा कंप्लीट कराव्या लागतील, तर ते धावा कंप्लीट करतील का या थांबल्या जातील, या ऐकूया संदेश वखारे यांच्या आवाजाने. दोनशे भेटतील ना तुम्हाला? अरे भेटणारच 200, काय टेन्शन नका घेऊ तुम्ही. आम्ही राखीव ठेवल्यात ते लास्ट मॅच पर्यंत, मग थांबणार नाही तुम्ही. बिनार कर तुमचं बॅट पण पाठवून द्या लवकर. बिनारवाले तुमचे बॅटमॅन पाठवून द्या. फिल्डिंग लवकर लावा जरा, अजून एक मॅच खेळवायचे. ओर टू संदेश वखारे. यस थँक्यू व्हेरी मच मनोज ठाकरे, थँक्यू विलास गुलवी. आपण मॅचच्या दिशेने 42 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सुधीर भोईर विथ गोरखनाथ भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तर फ्रंट लाईन षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बावाल टीमच्या माध्यमातून श्रीकांत. पाहूया श्रीकांत कशा प्रकारे गोलंदाजी करेल आपल्या टीमसाठी, कारण लक्ष जे आहे नक्कीच 42 धावांचं एक चांगलं लक्ष या ठिकाणी उभं केलंय टीम भावालेच्या माध्यमातून. विनोद धामणे लॉंग ऑफला उभे आहेत. नक्कीच पॉवर प्लेचं षटक नाहीये आणि त्या कारणास्तव क्षेत्रक्षेक जे आहे तुम्हाला जास्तीत जास्त डीप मध्ये पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात करा. षटक क्रमांक पहिलं आणि षटकातील पहिला बॉल समोर सुधीर. पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय, अप्रतिम फटका, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, षटकार. तीरच्या बॅट मधून हा षटकार आलाय. पुन्हा एकदा श्रीकांत यावेळेला चेंडूला पुढे ठेवलं होतं. स्टेट ड्राईव्ह आपण पाहतोय, सरळ ब्लेडने हा फटका खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय. दोन्ही गाड्या एकाच रुलावर, परिणाम स्वरूप अपघात. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिला गडी बाद धावचीच्या स्वरूपात गोरखनाथ भोईर.
भिनारसाठी 18 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम भिनारला. नक्कीच मात्र 12 बॉलवर 24 धावा आल्या तर टीम अमनेची देखील बरोबरी होईल, कारण अमने टीमने देखील 3 मॅचेस जिंकल्यात. षटकातील पहिला बॉल नरेश, पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, यस, फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये येतोय. हा एक विस्फोटक फलंदाज आहे, सातत्याने चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करत आलाय, परंतु या मॅचच्या माध्यमातून देखील शेवटच्या ओव्हरपर्यंत राहणं खूप गरजेचं आहे. विशाल या फलंदाजावर मात्र जबाबदारी आहे. ही एक महत्त्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर येणाऱ्या फलंदाजांमध्ये मोहन राणे, हनुमान भोईर हे देखील चांगले फलंदाज आहेत. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक चुकी करतोय, यस, चुकीला माफी नाहीये, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. वाईट बॉल देखील आहे, 5 धावा मिळतील. षटकातील पुढचा बॉल पंजा आलाय भिनार टीमला. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस हा बॉल लेट कट, यस, अप्रतिम चेंडू मात्र त्यावर आलाय. हा चांगला फटका, परंतु ओव्हरस्टेप झालाय त्या ठिकाणी गोलंदाज, पंचांनी ते मात्र हेरलंय. नो बॉलचा इशारा आलाय. 2 धावा पलून काढल्या गेल्या, 1 धाव नो बॉलची, अर्थातच 3 धावा या बॉलवर आल्या. आणि आता मात्र पुढचा चेंडू जो आहे तो फ्री हिट. फ्री हिट बॉल विशाल, पाहूया कशा प्रकारे खेळेल. एक मोठा फटका ठोकण्याची संधी मात्र त्याच्याकडे आहे. उर्वरित 11 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 11 बॉलवर 15 धावांची आवश्यकता. फ्री हिट बॉल नरेश करेल. फ्री हिट बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 15 धावांची आवश्यकता टीम भिनारला. नरेश घरेल पुन्हा एकदा. षटकात दिला पुढचा बॉल, यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने, विनोद धामणे त्या ठिकाणी आहे, चेंडू अडवलाय. मात्र त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात.
अंतिम फटका. षटकार ठोकला आणि षटकार ठोकलेला चेंडू जर सीमारेषेबाहेर प्रेक्षकांमध्ये कोणी झेल टिपला तर 211 रुपयाचा पारितोषिक आहे आणि ते नक्कीच पारितोषिक या ठिकाणी कुणाल याने पटकावलंय. तर कुणाल आपण या यस कुणाल आपण यायचं आहे. यावेळेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. पॉइंट रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करलाय. 2 धावा कंप्लीट होतात. रनिंग बिटवीन द विकेट भरपूर चांगलं पाहायला मिळालं. विशालने मात्र सामना जो आहे पूर्ण खुला करून ठेवलाय. अर्थातच आता मात्र उर्वरित फक्त 7 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 धावांची आवश्यकता. सहा धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 7 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेस हा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक समाप्तीचा इशारा येतोय. शेवटचा अंतिम षटक. 4 धावांची आवश्यकता आहे. कुणाल चला आपण कुणाल आपण स्टेजवर या. कुणाल शेवटचा अंतिम षटक. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज विजय. षटकातील पहिला बॉल. समोर मोहन राणे. या बलेचा बॉल ऑन साइडला. यास विजयी फटका मोहन राणेच्या बॅट मधून आलाय. तर अशा प्रकारे संघ विजयी होतोय. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार.